हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग टू ऑल। आज के वीडियो में हम सीखेंगे इंग्लिश बात करने के लिए एग्जैक्टली जो लगता है, सेंटेंस फॉर्मेशन एंड उसकी वैरायटी। चलो स्टार्ट करते हैं और कुछ एग्जांपल्स के साथ। ही प्लेज फुटबॉल, ही तो प्लेज खेळतो, फुटबॉल तो फुटबॉल खेळतो। ही प्लेज फुटबॉल तो फुटबॉल 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 खेळतो खेळतो खेळतो। ही काय आहे? ही आहे सब्जेक्ट, ही काय आहे? सब्जेक्ट। प्लस प्ले काय आहे? वर्ब, वर्बचा फर्स्ट फॉर्म। फुटबॉल काय आहे? ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट। सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण तो फुटबॉल खेळतो, ती स्वयंपाक करते, शी कुक्स फूड, मी जातो, आय गो। आता ही प्लेज फुटबॉल, तो फुटबॉल खेळतो। दुसरा आहे तो फुटबॉल खेळतो का, असं जर मला म्हणायचं असेल तर तो फुटबॉल खेळतो का, तर कसं म्हणायचं? डज ही प्ले फुटबॉल, डज ही प्ले फुटबॉल, डज ही प्ले फुटबॉल। तो फुटबॉल खेळतो का? डज, डज ही प्ले फुटबॉल। तो फुटबॉल खेळतो, ठीक आहे। तो फुटबॉल कधी खेळतो? वेन, वेन काय यूज करायचा आहे? वेन, कधी, वेन म्हणजे कधी। तो फुटबॉल कधी खेळतो? वेन डज ही प्ले फुटबॉल, वेन डज ही प्ले फुटबॉल, वेन डज ही प्ले फुटबॉल। नेक्स्ट, तो फुटबॉल खेळत नाही, he does not play football, he does not play football, he तो does not खेळत नाही, काय खेळत नाही? नाही प्ले फुटबॉल, फुटबॉल खेळत नाही, काय खेळत नाही? फुटबॉल खेळत नाही। तो जर क्रिकेट असतं तर ही डज नॉट प्ले क्रिकेट, हीच्या जागी जर शी घेतलं तर ती खेळत नाही, त्या जागी जर दे घेतलं तर ते खेळत नाही, आय घेतलं तर मी खेळत नाही। नेक्स्ट, डज ही नॉट प्ले फुटबॉल, डज ही नॉट प्ले फुटबॉल, तो फुटबॉल खेळत नाही का? जर आपल्याला असा विचारायचा असेल तो फुटबॉल खेळत नाही का, तर कसं विचारायचं? डज ही नॉट प्ले फुटबॉल। नेक्स्ट, तो फुटबॉल का खेळत नाही? वाय म्हणजे का। तो फुटबॉल का खेळत नाही? तो फुटबॉल का खेळत नाही? वाय डज ही नॉट प्ले फुटबॉल, वाय डज ही नॉट प्ले फुटबॉल, वाय का खेळत नाही। हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स। जर आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला जर अशाच प्रकारे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि अशीच वाक्य बनवण्याची प्रयत्न केला तर बघूया कसं। ही इज प्लेइंग फुटबॉल, तो सध्या फुटबॉल खेळत आहे। ही इज प्लेइंग फुटबॉल, तो सध्या फुटबॉल खेळत आहे। तो सध्या फुटबॉल खेळत आहे का? इज ही प्लेइंग फुटबॉल राईट नाउ। तो फुटबॉल कधी खेळत आहे? व्हेन इज ही प्लेइंग फुटबॉल। तो फुटबॉल खेळत नाही, ही इज नॉट प्लेइंग फुटबॉल राईट नाउ। तो सध्या फुटबॉल खेळत नाही, ही इज नॉट प्लेइंग फुटबॉल राईट नाउ। तो सध्या फुटबॉल खेळत नाही का? इज ही नॉट प्लेइंग फुटबॉल। तो फुटबॉल का खेळत नाही आहे? व्हाय इज ही नॉट प्लेइंग फुटबॉल राईट नाउ। अशा प्रकारे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सुद्धा यूज करून नंबर ऑफ सेंटेन्स फॉर्म करू शकतो आणि हे सर्व जे सेंटेन्स आपण बघतोय आहे ते डेली रुटीन मध्ये आपण वापरतो। इथे हीच्या जागी शी करा, शीच्या जागी तुम्ही राम, श्याम, सीता, गीता कोणाचंही नाव घेऊ शकता। इजच्या जागी वर्ड जसा चेंज झाला तसा काळ चेंज होणार। आपण पास्ट मध्ये बोलत असू, फ्युचर मध्ये बोलत असू, त्याच्यानुसार हेल्पिंग वर्ड सुद्धा चेंज होतो। प्लेच्या जागी तुम्ही दुसरा वर्ब घ्या, कुक घ्या, ईट घ्या, स्विम घ्या, लर्न घ्या, स्टडी घ्या, रीड घ्या, राईट घ्या, कोणताही वर्ड घ्या आणि ऑब्जेक्ट सुद्धा त्यानुसार चेंज होतो।
ठीक. नेक्स्ट, हॅज प्लेड फुटबॉल. तो फुटबॉल खेळलेला आहे. त्याचा फुटबॉल खेळून झालेला आहे. ही हॅज प्लेड फुटबॉल. तो फुटबॉल खेळलेला आहे. हिंदीमध्ये बोलायचं झालं तर तो फुटबॉल खेळणं झालेला आहे. तो फुटबॉल खेळलेला आहे. वह फुटबॉल खेल चुका है. क्या वो फुटबॉल खेल चुका है? हैज ही प्लेड फुटबॉल. वह कब फुटबॉल खेल चुका है? व्हेन हैज ही प्लेड फुटबॉल. वह फुटबॉल नहीं खेल चुका है. ही हैज नॉट प्लेड फुटबॉल. क्या वह फुटबॉल नहीं खेल चुका है? हैज ही नॉट प्लेड फुटबॉल. तो फुटबॉल खेळलेला नाही आहे का? हैज ही नॉट प्लेड फुटबॉल. तो फुटबॉल का खेळलेला नाही? वाय हैज ही नॉट प्लेड फुटबॉल. प्रेझेंट परफेक्टचा आपण अशा प्रकारे नंबर ऑफ फॉर्मेशन्स सेंटेन्स करू शकतो. नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. त्यामध्ये कसं, त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम मेन्शन. मी समजा जर म्हणत असेल की 2 तासापासून फुटबॉल खेळतोय, 2 तासापासून म्हणतोय ना, 2 तासापासून. ही हॅज बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. ही हॅज बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. ती 2 तासापासून स्वयंपाक करत आहे. शी हॅज बीन कुकिंग फॉर 2 hours. तो 2 तासापासून धावतोय. ही हॅज बीन रनिंग फॉर 2 hours. ही हॅज बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. तो 2 तासापासून फुटबॉल खेळत आहे का? हॅज ही बीन. इथे काय करावं लागेल? हॅज ही बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. नेक्स्ट, तो कधी 2 तासापासूनच्या ठिकाणी तो कधीपासून खेळतोय आपल्याला जर विचारलं, व्हेन हॅज ही बीन प्लेइंग फुटबॉल. व्हेन हॅज ही बीन प्लेइंग फुटबॉल. नेक्स्ट, तो 2 तासापासून फुटबॉल खेळत नाहीये. ही हॅज नॉट बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. तो 2 तासापासून फुटबॉल खेळत नाही आहे का? हॅज ही नॉट बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. तो का फुटबॉल खेळत नाही? तो 2 तासापासून का फुटबॉल खेळत नाही? वाय हॅज ही नॉट बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. लेट मी नो द रिझन वाय हॅज ही बीन नॉट प्लेइंग फुटबॉल. अशा प्रकारे तुम्ही प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करून इझी आणि सिंपल वेने इंग्रजी बोलू शकता. या लेक्चरमध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी वाटली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या डिफिकल्टी विचारू शकता. अशाच प्रकारे तुम्हाला इझी वेने इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.